तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल असाच खरं तर माहोल सध्या महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय। जी पावलं पंढरीच्या दिशेनं निघतायत, खरं तर तुकोबांच्या अभंगानुसार तुका म्हणे पंढरी विसावा असं म्हणत जी पावलं पंढरीच्या दिशेनं झपाझप पडतायत, या पावलांना चैतन्य मिळत असतं ते रिंगणाच्या माध्यमातून। आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी संपन्न होणार आहे। माऊलींची पालखी आज तरड गावात मुक्कामी असेल, त्यामुळे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा या अनुभूतीनं अनेक जण, अनेक वारकरी या रिंगण सोहळ्यात सहभागी होतील। खरं तर भक्तीनं भारलेला हा रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा असं खरं तर ज्याचं वर्णन केलं जातं ते हे पहिलं रिंगण माऊलींच्या पालखीचं आज चांदोबाचा लिंब या ठिकाणी संपन्न होणार आहे। संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना आहे। बालाघाटातून वारकरी वाट काढत पंढरपुरी निघालेले आहेत। वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेनं अनेक लहानगे सुद्धा या वारीत सहभागी झालेले आहेत। ज्या ज्या गावातून वारी ही मार्गस्थ होत असते त्या त्या ठिकाणी वारकऱ्यांचं अशा पद्धतीनं स्वागत केलं जातं। एकदम उत्साहात आनंदाचं वातावरण होतं की साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आज वामनभाऊ महाराजांची दिंडी गहिनीनाथ गड येथून निवळंग्याचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आज आमच्या गावात आली। येताना डोंगर ह्याच्यातून खडतर प्रवास करून वारकरी सगळे आमच्या गावात आले। मातावळी गावात इथंच भोजन व्यवस्था चांगली झाली। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काल रात्री बारामतीमध्ये शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी होती। बारामतीतील मुक्काम आटपून आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात पालखी काटेवाडीच्या दिशेनं प्रस्थान करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।